या ठिकाणी शाहिरी भेदी गाण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। सुरुवातीला आता या ठिकाणी ज्याने प्रास्ताविक केलं गणगवळण गायले ते भागोजी फाले शाहीर, यानंतर केशव जोगम शाहीर, राहुल तिवले शाहीर। या ठिकाणी माझं नाव मारुती वित्तमवाडी राधानगरी तालुका। तर असा संयुक्त शाहिरी कार्यक्रम या ठिकाणी सादर करीत आहोत, तेव्हा प्रत्येकाला या ठिकाणी थोडी थोडी संधी दिली जाईल। सर्वांनी आपण या ठिकाणी शांततेचा कार्यक्रम करायचा आहे। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। बघा, हा 3.5 हाताचा देह आपला ज्या परमेश्वरानं निर्माण केला, ज्या कार्यासाठी आपण या ठिकाणी आपणाला पाठवलेलं आहे, ते आपण कार्य पूर्णपणे जबाबदारीनं पार पाडायचं। आणि याच करता हा आपल्याला 3.5 हाताचा नरदेह प्राप्त केलेला आहे। तर त्या परमेश्वरानं कसा नरदेह तयार केला पुढं वर्णन करून सांगतोय का? हे प्रपंचाचे हे वेळ लागले, काय करू देवा, काय करू देवा। अजून पुढचे हे प्रपंचाचे हे वेळ लागले, काय करू देवा, देवा काय करू देवा। यातून मजला मुक्त करून हरी बळी द्यावा, यातून मजला मुक्त करून हरी बळी द्यावा। नर करू शिकाया गड्या रे एक वेळा देवा, देवा एक वेळा देवा। माया दंडाळ पटी लागले नाही जावा, माया दंडाळ पटी लागले नाही जावा। या परमेश्वरानं 3.5 हाताचा देह निर्माण केला। या परमेश्वरानं ज्या वेळेला आपण या आईच्या गर्भामध्ये होतो, ज्या वेळेला आईच्या उदरामध्ये 9 महिने 9 दिवस ज्या वेळेला आईच्या गर्भामध्ये फिरत होतो, आत वावरत होतो, त्या वेळेला परमेश्वराला हात जोडलेला होता। परमेश्वरा, या एकदा आईच्या 9 महिन्याच्या मला घाणीतून बाहेर काढून टाक, कारण आईच्या पोटामध्ये असणारी घाण सगळी माझ्या नाकामध्ये तोंडामध्ये जायला लागलेली आहे। तेव्हा या मला घाणीमध्ये म्हणलं राहायचं नाही, त्या घाणीतून एकदा बाहेर काढून टाक, कधीही म्हणलं तुझं नाव विसरणार नाही। 9 महिने 9 दिवस आईला प्रसूत वेळ लागल्या। 9 महिन्यानंतर जन्माला आपण आलो आणि आईच्या उदरातून ज्या वेळेला बाहेर निघून आलो, त्या वेळेला कवा 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 करून रडायला सुरुवात केलेली आहे। म्हणजे या ठिकाणी आपण भगवंताला फसवलेला आहे। आईच्या गर्भामध्ये असताना सांगितलं, देवा या आईच्या घाणीतून बाहेर काढून टाक, तुझं कधीही नाव विसरणार नाही। आणि ज्या वेळेला आईच्या उदरातून बाहेर आलं, कधीचं वारा लागलं, त्याच वेळेला कवा कवा करून रडायला सुरुवात केलेली आहे। म्हणजे भगवंतानं आपला फसवलेला आहे।
देवाला विसरलेला आहे. कारण हा मायेचा धंदा पटी लागला. सगळे माया पाठीमागे लागलेले. माझी बायको, माझी मुलं, माझी पोरं, माझी ढोरं, माझं गुरं, माझा संसार या माया जाळांना पडलेला आहे. म्हणून त्या भगवंताचं आपल्याला नाव घेता आलेलं नाही. मग आपण भगवंताचं नाव कधी घ्यायचं? म्हणून साधू संतांनी सांगितलेलं आहे, याच देही याच डोळा पहा मुक्तीचा सोहळा, ऐसा सुख सोहळा स्वर्गी नाही. म्हणून हा 3.5 हाताचं देह निर्माण केलेला आहे. परंतु आपल्याला ते साध्य करता आलेलं नाही. पाण्यातील मासा झोपी जाई कैसा जावे त्याच्या वंशाच्या वाकडे. पाण्याचा मासा झोपलेला कोणाला माहिती आहे का? कोणी बघितलाय काय? पण ज्या वेळेला त्या माशाच्या जन्माला जाईल त्यावेळेला पाण्यामध्ये कसं झोपायचं हे आपल्याला कळेल. तसा हा मनुष्य देह आपल्याला परमेश्वरानं दिलेला आहे. त्या परमेश्वराची आपण ज्यावेळेला आठवण करायला जाईल त्यावेळेला ह्या देहाचं मात्र सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हा मायेचा जाळ जो आहे, माया जो आपल्याला गुरफटलेला आहे, त्या माये जाळातून आपण बाजूला सरकायला पाहिजे. म्हणून मनुष्याला पुढं काय करायला पाहिजे पहा. चला